नमस्कार. आज हे बघू शकता काय आहे ते. तर हे आहे आंबाडीची भाजी. सगळ्यांनी खाल्ली असेल, पण आंबाडीच्या भाजीला हे असे बोंड येतात, हे कोणाला माहिती आहे का नाही? माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर ही मी बोंड मला मिळालेली आहेत, माझ्या मैत्रिणीने गावाकडून आणलेली आहेत आणि हिच्यापासून आपण बनवणार आहोत जाम आणि चटणी. तर जाम पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्हाला आणि चटणी आत्ताच्या व्हिडिओमध्ये. तर ती सोललीत बघा कशी. बाहेरचा फक्त भाग घेतलेला आहे, आतला बोंड फेकून दिलेला आहे आणि साली फक्त घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतल्यात. कढई घेतली, कढईमध्ये तेल जिरं टाकून घेतलं आणि लसूण टाकला गरजेनुसार आणि त्याच्यानंतर ती बोंडं टाकून हलवत राहिल्यानंतर ती पूर्ण मेल्ट होते, जेलीसारखी होते. त्याच्यातच टाकायची मिरची पावडर, साखर, थोडंसं मीठ. साखर तुम्ही तुम्हाला जसं गोड हवं आहे, आंबट गोड अशी चटणी तयार होते आणि मीठ टाका, छान टेस्ट येते. आणि ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर 2 ते 3 मिनटात तयार होते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर मस्त लागते. तर तुम्हाला कुठेही बोंड भेटली ना तर नक्की घेऊन या आणि जामची रेसिपी पाहिजे असेल तर फॉलो नक्की